महाराजांचे विचार हे फार सुंदर होते. त्यांच्या अंतःकरणाचे भाव स्वच्छता राखा असे होते. त्यांचे त्यांचे विचार बोलत चला, मांडत चला. ही कमिटीने फार आवर्जून बोलवलं होतं. काल माझ्या घरी सर्वजण आले, त्याच्यामुळे मी आवर्जून उपस्थित राहिले कीर्तनाच्या कार्यक्रमात. समाजासाठी गाडगे महाराजांचं एकच स्वच्छता राखत चला, देवात माणसात देव बघत चला. 2 कीर्तन झालेले आहेत माझे आळंदीत आणि माझ्या गावात 24 तारखेला एक झाले. फार सुंदर असतो. या कार्यक्रमाला पण फार सुंदर प्रतिसाद मिळाला कमिटीचा. बरेच जण प्रमुख पाहुणे आवर्जून उपस्थिती राहिले. स्वच्छता राखत चला गाडगे बाबा जसं बोलत गेले, आज स्वच्छता राखत चला. या समितीने मला लोकमान्य टिळक मंगल कार्यालय इथे मला बोलवलेलं आहे. फार सुंदर वाटलं, फार सुंदर प्रतिसाद मिळाला सर्वांनी. गाडगे बाबा कीर्तन करत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आज मी कीर्तनकार झाले. तर जय गोपाला. माझं नाव सचिन निगेते. मी एक समाजाच्या वतीनं आज इथं उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझ्या सकल दोघी समाज यांच्या वतीने आज आम्ही आमच्या सर्व जणांच्या वतीने आम्ही आमचा राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 150वी जयंती साजरी करत आहोत. तर ह्या जयंती साजरी करण्याचा उद्देश हा एकच आहे की मूठ तरुणा जागा हो, गाडगे बाबांच्या विचारांचा धागा हो. याचा अर्थ असा आहे की आजकाल आमच्या धोबी समाजामध्ये खूप काही संघटना झाल्या. तर ह्या संघटना सर्व सोडून देऊन आपण सर्व धोबी समाज एकत्र येऊन गाडगे महाराजांच्या विचारावर कसं चाललं पाहिजे ह्या गोष्टीचा विचार केला जाते. आणि जे नवतरुण उद्योग आहेत यांच्यासाठी हा आमचा संदेश देण्याचा प्रयत्न होता. आणि हा उपक्रम आणि कार्यक्रम राबण्याचा एकच उद्देश होता की सर्व धोबी समाज एकत्र आला पाहिजे. आणि त्या समाजामध्ये जे काही आपल्या मागण्या आहेत, जसं की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळ्याचा मी मागणी केली होती सरकारला. तर त्या मागणीचा पाठपुरावा अजून कुठं झाला नाही. तर तो आपण आपल्या समाजाची ताकद म्हणून तिथं दाखवली. तर ते प्रशासनाला पण समजते की बाबा धोबी समाज ओबीसी जातीतला प्रवर्ग आहे, तो खूप मोठ्या संख्येत आहे, असं आपण त्यांना दाखवून त्यांच्या आपल्या जे काही मागण्या आहेत ते पूर्ण करू शकतात. आजचा कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी बालाजी विद्यार्थ साहेब आमचे जे समाजाचे उद्योजक आहेत, त्यानंतर सटवाजी साहेब आणि निगुतवर साहेब व सोबतच आमचा धोबी युवा मंच अविनाश भाऊ वाघमारे यांच्या सोबत काम करणारे खंडाला खंड काम करणारे जसं की आम्ही धोबी युवा मंच सर्व कार्यकर्ते. तर ह्या समाजासाठी उपस्थित ते सत्यपाल महाराज खंजीरवादी यांचे शिष्य, सत्यपाल महाराजांचे शिष्य आणि दुसरे म्हणजेच आमच्या समाजाची एक तरुणी, तिचं नाव स्वरादिदी आहे देशमाने. ही एक कीर्तनकार आहे. तिचा पण एक समाज निर्माणासाठी दोघांचा पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येने प्रवर्ग उपस्थित होता. तर अशाच पद्धतीने आम्ही दरवर्षी सकल धोबी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि करीत राहील. एकच उद्देश आमचा आहे की आमचा समाज पुढे गेला पाहिजे. त्या समाजामध्ये जे काही नवीन 10वी-12वीचे विद्यार्थी असतात तर त्यांनी शिष्यवृत्तीचं एक आयोजन करायचं. पुढल्या वर्षी शिवाजी बिद्दार, कैलास शिवाजी बिद्दार यांच्या वतीनं त्यांनी एक पुरस्कार ठेवला आहे, तो आमच्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा प्रयत्न करणार. या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा 150वा सुवर्ण जयंती सुवर्ण महोत्सव या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न केला. आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सर्व लोकांचा, सर्व समाजाचा या ठिकाणी खूप चांगल्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद मिळाला. आणि खूप उत्साहामध्ये अगदी स्वरादिदी देशमाने यांचं सुंदर असं कीर्तन या ठिकाणी झालं. त्याचबरोबर सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीपाल महाराज यांनी देखील सप्तसंगीताच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं प्रबोधन या ठिकाणी करून खूप छान पद्धतीने समाजाला प्रबोधन केलं. आणि समाजाच्या हितासाठी अनेक विषय त्यांनी गाडगेबाबांची विचारधारा या कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केली. आणि खरं तर गेला राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या कार्याविषयी दरवर्षी हा कार्यक्रम साजरा होतो. मागच्या काळामध्ये धोबी वंश नावाच्या संघटनेने आम्ही सर्व त्याचे साक्षी आहोत. 2010 पासून आम्ही या सगळ्या गाडगे महाराजांच्या विचाराला पुढे नेण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी कार्यरत आहोत. मागच्या काही कालावधीमध्ये थोडासा काही कार्यकर्त्यांचा गॅप पडला होता, पण परत मागच्या 6 महिन्यापासून समाजातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या, सार्वजनिकरित्या सगळ्यांनी मिळून राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती साजरी करावी ह्या आशेने आम्ही काम करत होतो. आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसलंय. समाजातील सर्व संघटनांनी ह्या कार्यक्रमाला आजच्या सहकार्य केलं, सपोर्ट केला. त्यांनी या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणून आपण पाहता की सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी, नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वसमावेशक जयंती आम्ही या ठिकाणी साजरी केली. आज या ठिकाणी गाडगे बाबाच्या जन्माला 150 वर्ष झालेली आहेत. आणि गाडगे बाबाचा संपूर्ण जीवन जेव्हा आपण पाहतो तर अनेक डोंगरा एवढी कामं
संत गाडगेबाबांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहेत. कन कन करुणी कोटी केले, पण कनन खर्चिला सोयीतासाठी, असं ज्या महापुरुषाच्या एकूण चरित्राकडे पाहून आपल्याला म्हणावंसं वाटतं. त्या संत गाडगेबाबाच्या नावानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छता अभियान चालवलं जात आहे. परंतु एवढ्या मोठ्या नांदेड शहर, आपल्या या नांदेड शहरामध्ये अजूनही अनेक महापुरुषांच्या पुतळ्याला आणि स्मारकाला जागा दिली गेली, परंतु संत गाडगेबाबाच्या पुतळ्यासाठी, स्मारकासाठी नगरपालिकेनं किंवा प्रशासनानं कोणती जागा दिलेली नाही. खऱ्या अर्थानं जर 150व्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून आणि इथल्या महानगरपालिकेकडून अभिवादन करायचं असेल तर स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आमच्या तमाम कार्यकर्त्यांची सरकारला विनंती आहे. अनेक वर्षापासून संत गाडगेबाबाच्या पुतळ्याला आपण नांदेड शहरामध्ये जागा द्यावी अशी तत्कालीन पालकमंत्री DP सावंत, तेव्हाच्या महापौर आणि नगरपालिका प्रशासनाला देण्यात आलं होतं. काही आमच्या परीड समाजात, धोबी समाजातल्या उत्साही कार्यकर्त्यांनी ITIच्या कलेक्टर ऑफिसच्या तिथे जे आपलं रेस्ट हाऊस आहे, रेस्ट हाऊसच्या उजव्या बाजूला पुतळा सुद्धा बसवला होता, परंतु तो पुतळा अनधिकृत ठरवून तो आजही शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये कैदेत आहे. दरवर्षी नांदेड शहरामध्ये वेगवेगळ्या भागातले तरुण कार्यकर्ते आणि समाज बांधवांच्या वतीने जयंती साजरी केली जाते. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी करण्यासाठी लोकमान्य सभागृहामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे.